मराठा आरक्षण संदर्भात सरकारला दिलेली मुदत संपली असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील मराठा व विदर्भातील मराठा एक आहे. नोंदी शोधणे, प्रमाणपत्र देणे या जाणून बुजून विलंब केला जात आहे. यावरती शिंदे सरकारने लक्ष द्यायला हवे अशी विनंती जरांगे पाटील यांनी केली आहे. बघतोय सरकार काय करतंय काय नाही करत का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करतंय हे आता आम्ही बघूयात. परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाहीये, कारण शंभूराजे साहेबांना समाजाच्या वतीनं वेळ दिलेला आहे. आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाकडं. हे आमच्या दौरे सध्या सुरू आहेत. ही पहिला टप्पा आहे. सगळा निर्णय घेतला जाणार आहे की सगळ्या महाराष्ट्राला विचारून. आणखीन जरा टप्पे राहिले, बघूया आज दिवसात काय होतं बघूया. पुढचा टप्पा कसा असणार, कसं नियोजन करणार आहे? पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे. तशा बैठका झालेल्या सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक ह्या बैठका झालेल्या. बघूयात आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो. उद्या त्याला जरा आजचा दिवस जाऊ दे, काय होतंय आम्हाला कळू द्या. शेवटचा दिवस आहे, अधिवेशन पण झालेलं आहे. अधिवेशनामध्ये आपण बघू शकतो की सरकारने एक बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाने त्यावर बहिष्कार टाकला होता. त्यातच जे सत्ताधारी गेले होते त्यांनी सुद्धा सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाला विरोध केलेला आहे. कसं बघताय? नाही, विरोध कोणीही केला, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी आम्ही घेणार आहे. कुणबी प्रमाणपत्र तेही सगळे घेणार आहे. गॅजेट 3ही सातारा संस्थांचं, हैदराबादचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही घेणार आहे. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी आहे, दोन्हीच्या मध्ये तत्सम शब्द आहे. म्हणजे कुणबी आणि मराठ्यांच्या मध्ये तत्सम शब्द आहे आणि दोघांचाही सारखे व्यवसाय, रोटीबीटी व्यवहार पण आहे. जे काय सरकारला निकष लागते ते दोघांचे पण सारखे. विदर्भातला मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा समान आहे, काहीच फरक नाहीये. पोट जात म्हणून घेता येते. आणि सरकारला माझी आज विनंती की जे अंतरवालीसह महाराष्ट्रातल्या राज्यातल्या केसेसचा विषय ठरलेला आहे, जे 9 मागण्या आहेत ते आपण तातडीनं मान्य कराव्यात, ही सरकारला विनंती. दुसरं की शिंदे साहेबाच्या समितीनं नोंदी शोधायचं काम सुरू ठेवावं. नोंदी शोधायच्या बंद आहेत, प्रमाणपत्र द्यायचे बंद आहेत, व्हॅलिडिटी द्यायचं सुद्धा बंद आहे. व्हॅलिडिटी जाणून बुजून दिलं जात नाहीये. बंद म्हणजे देत आहेत, परंतु पोरांचं करिअर खलास झाल्यावर 8-4 दिवस 15 दिवस मुद्दाम टाळाटाळ करायचे आणि नंतर द्यायचे. म्हणजे त्याला नोकरीला किंवा शिक्षणात कामाला नाही आलं पाहिजे. हा डाव आहे. हा मुख्यमंत्री साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी हाणून पाडला पाहिजे की काही अधिकारी जाणून बुजून मराठ्यांच्या पोरांना प्रमाणपत्र देण्यापासून टाळाटाळ करतायत. म्हणून आमची सरकारला विनंती की हे लवकर थांबवा. एमपीएससीच्या पोरांचा, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो पण तातडीनं सोडवा. जे मुलींच्या शिक्षणाबद्दलचा विषय मोफतच्या, त्यात मराठ्यांनी कधी जातीवाद नाही केला. सगळ्या जाती धर्मातल्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. लेकरं यांना समाजात तोलून नाही चालत, जातीत तोलून नाही चालत. म्हणून नुसत्या मराठ्यांच्या मुलींसाठी आम्ही मोफत शिक्षण नाही करायला लावलं सरकारला. मराठी जरी लढली असली तरी सगळ्या जाती धर्मातल्या मुलींना न्याय मिळावा ही भावना ठेवलेली. आम्ही जातीवादी नाहीये. तुमचे जे कोण म्हणतंय त्याने जरा आसपास थोडं मागं वळून बघा, जातीवादी कोण आहेत, किंवा स्वतःला विचारून बघा एकदा जातीवादी कोण आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणतायत की विरोधक त्या बैठकीला आले नाही, त्याच्यामुळे विरोधक मराठा आरक्षण विरोधी आहे. मात्र त्याच बैठकीमध्ये सत्ताधारी लोकांनी सगळ्या सोयऱ्याच्या आरक्षणाला विरोध केला. हे बघा, मी परवाही सांगितलं, काल पण सांगितलं, त्याच्या अगोदरही सांगितलं, विरोधकांनी जायलाच पाहिजे होतं. जनतेला न्याय मिळावा या भूमिका त्यांची असलीच पाहिजे. पण ते नाही गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का? आता सत्ता तुमच्या हातात आहे, नाही आलेत नाही आले. तुमची इच्छाशक्ती आहे ना, राजकीय इच्छाशक्ती, चला द्या. काय गरज आहे त्यांच्या मागं मागं पळायची? कशामुळे पळताय? उलट तुम्हाला सांगायला होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकार आहे, मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित केलाय, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी दिली, 3ही गॅजेट घेतली, केसेस सुद्धा मागे घेतल्यात, प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे, व्हॅलिडिटी सुद्धा तातडीनं आम्ही आज सरकारनं आदेश काढले ते तातडीनं द्यायला सुरुवात करा, हे सांगायला पाहिजे. त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही का आम्हाला? मग असं म्हणणं आहे का तुमचं? ते नाही आले म्हणून आमचा घात करणार का? आमच्या पोरांचे बळी घेणार का? तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत का? सरकार म्हणून थोडी तरी लाज वाटत नाही का?